चला मित्रांनो, आपण आता दुसरं एक्झाम्पल बघू. आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय इक्वेशन आहे बघा आपलं NaOH प्लस H2SO4 देन इट गिव्स Na2SO4 प्लस H2O. आता याच्यामध्ये मी आत्ता सांगितल्यासारखं आपण कन्सिडर करूत व्हॅरिएबल. आता समजा NaOHच्या अगोदर काय आहे A आहे म्हणून आपण H2SO4च्या अगोदर B असेल Na2SO4च्या अगोदर C असेल आणि H2Oच्या अगोदर काय असेल D असेल. मग आता याचं रूपांतर आपण इक्वेशनमध्ये करून घेऊ. एका एका एलिमेंटसाठी करून कन्सिडर करायचं. आता समजा Na आहे पहिल्यांदा. आता Na आपण इक्वेशन तयार करू. मी तुम्हाला आता सांगितल्यासारखं. आता पहिला रिॲक्टंट बघायचं. रिॲक्टंटमध्ये पहिला जो घटक आहे, पहिला रिॲक्टंट कोणता आहे? NaOH आहे. मग या NaOHमध्ये Na किती आहेत? फक्त एक आहे. जेवढी संख्या आहे एलिमेंटची किंवा या ॲटमची, त्यानं आपण जो कन्सिडर केलेला आहे या ठिकाणी त्याला मल्टिप्लाय करायचं. Na एकच आहे म्हणून एकनं आपण Aला मल्टिप्लाय केलो तर काय मिळेल आपल्याला 1A मिळणार आहे. पुन्हा आता हाच Na दुसऱ्या या सेकंड रिॲक्टंटमध्ये आहे का बघा. असेल तर तो प्लस करून पुढे लिहायचा, पण इथं नाही म्हणून आपण तो घेणारच नाही. मग इज इक्वल टू करायचं. इथं जे ॲरो आहे त्याच्या इज इक्वल ठेवला. आता पुढे तुम्हाला बघा या कंपाऊंडमध्ये Na2SO4 आहे. याच्यामध्ये Na दिसतोय बघा. किती आहेत Na इथं? 2 आहेत. यानं मल्टिप्लाय करायचं कुणाला? Cला. मग आपण जर मल्टिप्लाय केलो तर काय मिळेल आपल्याला? 2C मिळणार आहे. आणि प्लस करून जर समजा पुढे Na असेल तर आपण घेतलं असतो, पण नाहीच, त्यामुळे घ्यायचंच नाही. मग Na आपल्याला एकच इक्वेशन मिळालं. कोणतं? 1A इज इक्वल टू 2C. आता सेकंड कंपाऊंड बघा किंवा सेकंड एलिमेंट बघा कोणता आहे? O आहे. आपण Na घेतलो ना पहिल्यांदा. आता Oसाठी पण आपण इक्वेशन तयार करू. कसं तयार करता येईल? Oची संख्या याच्यामध्ये फक्त एक आहे. मग एकनं आपण Aला मल्टिप्लाय केलो तर 1A मिळणार आहे. हां, आता इथं बघा बरं. हा सेकंड रिॲक्टंट हा प्लस आहे. प्लस लिहायचा आणि सेकंड रिॲक्टंटमध्ये तुम्हाला O दिसतोय. किती आहेत O? 4 आहेत 4. मग त्या 4नं ह्या Bला मल्टिप्लाय करायचं. मग काय मिळेल आपल्याला? 4B मिळणार आहे. इज इक्वल टू. आता इकडं बघा बरं. याच्यामध्ये पण O तुम्हाला दिसतात. Na2SO4. मग SO4मध्ये बघा इथं आणखीन O4 आलं बघा आता. बरोबर आहे का? मग O4 आलंय. मग त्या 4नं या Cला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय मिळेल आपल्याला? 4C आणि प्लस. कारण प्लस का करतो मी? कारण पुढे आणखीन O आहे. किती आहेत O इथं? एकच आहे. म्हणून काय घ्यायचं? 1D घ्यायचं. हा इक्वेशन आपल्याला सेकंड मिळाला. पुढे बघा आणखीन O झाल्यानंतर कोण आहे? H आहे. मग H सॉरी आता Hसाठी तुम्हाला इक्वेशन मिळेल. आता Hसाठी आपलं इक्वेशन कसं मिळेल? याच्यामध्ये पहिल्यांदा H आहे. किती आहेत H? एकच आहे. म्हणून 1A करा. आता याच्यामध्ये पण H आहे बघा. किती आहेत? 2 आहेत. म्हणून काय करायचं? 2B करायचं. बरोबरला बरोबर. इथं H आहे का? नाही. मग काहीच करायचं नाही. पुन्हा दुसरं कंपाऊंड H2O मध्ये H किती आहेत? 2 आहेत. आणि त्या 2नं कुणाला मल्टिप्लाय करायचं? Dला. मग काय मिळेल आपल्याला? 2D मिळणार आहे. हे इक्वेशन थर्ड झालं. आता याच्यानंतर आता Na घेतलो आपण, O घेतलो, H घेतलो. अजून एक राहील बघा. H पण घेतला. इथला S राहिला बघा. मग आता इक्वेशन Sसाठी पण आपण इक्वेशन तयार करू. आता Sसाठी इक्वेशन तयार करत असताना पहिला जो रिॲक्टंट आहे त्याच्यामध्ये S आहे का? नाहीच. दुसरा रिॲक्टंट तुम्हाला दिसतोय बघा. त्याच्यामध्ये S आहे. किती आहेत S त्याच्यामध्ये? एकच आहे. मग ते एकनं त्याच्या अगोदरच्या अंकाला गुणा. म्हणजे काय मिळेल आपल्याला? 1B मिळणार आहे. इज इक्वल टूला इज इक्वल टू. इकडं बघा बरं आता. S इथं दिसतोय बघा. S इंटू C आहे. म्हणजे इथं काय मिळेल आपल्याला? 1C. पुढे S दिसतोय का? नाही. मग हे झालं इक्वेशन 4. आता आपल्याला इथं काय करायचं आहे? या ABCD पैकी कोणताही एका संख्येला 1 कन्सिडर करायचं. कुणाला करायचं? हा मोठा प्रश्न पडतो. आता समजा आपण A कन्सिडर केलो. बरं. Aला जर 1 म्हटलो इथं तर आपल्याला Cची व्हॅल्यू 1/2 येणार आहे. मग ती आपल्याला घेता येत नाही. कारण हे संख्या जे आहेत हे कधीही होल नंबर असणार, ते आपल्याला अपूर्णांकामध्ये घेता येणार नाही. म्हणून आपल्याला A बरोबर 1 घेता येणार नाही. हां, B बरोबर जर 1 घेतला तर B बरोबर 1 घेतल्यानंतर C बरोबर 1 येईल. C बरोबर 1 आले की तुम्हाला Aची किंमत काढता येईल आणि Dची मिळून जाईल. त्यामुळे सरळ सरळ आता आपण B बरोबर 1 ठेवू. मग इथं कन्सिडर करायचं. आपण पहिल्यांदा कन्सिडर, हेच खूप महत्त्वाचं बघा. हे जर तुम्हाला चांगलं जमलं तर हे इक्वेशन इझीमध्ये जमेल. कन्सिडर B बरोबर 1. आता B बरोबर जर आपण 1 समजलो
तर आपल्याला बाकीच्या किमती काढता येतात. कसं काढता येईल? आता इक्वेशन नंबर 4 आता लिहितो मी इथं लगेचच फ्रॉम इक्वेशन 4. आता काही जण म्हणतील की सर डायरेक्ट इक्वेशन 4वर का बरं चाललो? कारण कसं आहे हे बघा इथं बीची किंमत तुम्हाला माहीत आहे. मग बीची किंमत माहीत असेल तर फक्त सीची आपल्याला याच्यावरून काढता येईल. मग सीची काढले की आपल्याला सीच्या किमतीतून ए काढता येईल या ठिकाणी असं बघायचं थोडंसं. मग आता बीची किंमत 1 आहे म्हटल्यानंतर सीची पण किंमत या ठिकाणी काय येणार आहे आपली 1च. का बरं 1 येणार आहे? कारण बी इज इक्वल टू सी आहे. ह्या 1ला तर काय व्हॅल्यू नसते म्हणजे 1 काय आपण कन्सिडर करतो 1 मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 1च येणार असते. आता बी बरोबर 1 भेटलं, सी बरोबर 1 भेटलं. मग सीची किंमत माहीत असेल तर एची काढता येईल इक्वेशन 1 वरून. मग लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 याच्यावरून मला ए बरोबर काय मिळेल 2 इंटू सी आहे. मग सीची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. मग 2 इंटू सी काय 2 इंटू 1 काय येईल 2च येईल. म्हणजे ए बरोबर 2 भेटलं. बघा बरं आता आपल्याला बी बरोबर 1 भेटलं, सी बरोबर 1 भेटलं, ए बरोबर 2 भेटलं. आता फक्त डी काढायचं आहे. मग डी तुम्हाला इक्वेशन 3 वरून बी काढता येईल आणि इक्वेशन 2 वरून बी काढता येईल. आपण इक्वेशन 3 वरून काढू. आपण लिहिलं इथं फ्रॉम इक्वेशन 3. मग इक्वेशन 3 तुम्हाला काय सांगतोय 1a प्लस 2b बरोबर 2d आहे. मग 1 काय लिहायची गरज नाही. एची किंमत आहे आपल्याकडे किती आहे ए बरोबर 2 आहे. मग 2 प्लस 2 इंटू बीची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. 1 इज इक्वल टू 2 इंटू डी. मग त्याला सॉल्व करू तर आपण देअरफॉर 2 इंटू 2 प्लस 1 2 इंटू 1 काय येणार आहे 2 येईल. मग 2 प्लस 2 काय येणार आहे 4. मग आपल्याला इथं मिळेल 4 इज इक्वल टू 2 इंटू डी 2d मिळालं. मग आपण जर याच्यावरून डीची व्हॅल्यू काढायचं ठरवलं तर डी बरोबर हा इंटू 2 या साईडला डिवाइड होईल आणि डी बरोबर काय मिळेल आपल्याला 2 मिळणार आहे. मग आपल्याला आता इथं ए बी सी डीच्या सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या. आता या इक्वेशनमध्ये ठेवायचं. आता इथं इक्वेशनमध्ये ए आहे पहिल्यांदा एची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2 मिळालेले. आपण ठेवूत आता 2NaOH प्लस द बी पण काढलो आहे आपण. बीची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. मग ठेवा आता 1 लिहायची गरज नाही. आपण डायरेक्ट लिहू शकतो H2SO4 देन इट गिव्ज पुढे कोणा येतात सी आहे. सीची व्हॅल्यू किती काढलो आहे आपण 1च आहे. मग इथं आणखीन 1 ठेवला तर काय मिळेल आपल्याला Na2SO4 आणि प्लस पुढे आहे डी. डीची व्हॅल्यू किती काढलो आहे आपण 2 काढलो आहे म्हणून 2H2O. आता इक्वेशन मिळालेलं आहे. हे इक्वेशन बॅलन्सिंग आहे का आपण चेक करू. कसं चेक करायचं एक एक एलिमेंट बघायचं त्याची रिॲक्टंटमधली संख्या आणि प्रोडक्टमधली संख्या बघायचं. आता NaOH मध्ये एक Na किती वेळेस आला आहे 2 वेळेस. इथं नाहीच बघू म्हणजे रिॲक्टंटमध्ये Na आहेत 2. पुन्हा प्रोडक्टमध्ये Na किती आहेत बघा 2च आहेत म्हणजे Na तर बॅलन्स आहे. आता ओला बघूत आपण ओची संख्या इथं 2 आहे इथं 4 आहे 4 आणि 2 किती झालं आहे 6. इकडं पण चेक करा इथं 4 आहे 2O आलं म्हणजे O 6 झाले. O पण बॅलन्स झाला. H बघा इथं 2 इथं 2 4 झाले. इकडं बघा 2H2 म्हणजे 4H झाले. H पण बॅलन्स झाला. S इथं 1 आहे इथं 1 आहे म्हणजे S सुद्धा बॅलन्स झाला. सो या प्रकारे आपण शॉर्ट ट्रिकचा वापर करून इक्वेशनला बॅलन्स करू शकतो. ही मेथड आपण बोर्ड एक्झाममध्ये वापरू शकत नाही. फक्त तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये ज्या आपल्या बुकमध्ये दिलेल्या पायऱ्या आहेत त्यानुसारच करायचं आहे. पण आपल्याला आपलं आलेलं आन्सर जर चेक करायचं असेल तर क्रॉस चेकिंगसाठी या मेथडचा वापर करू शकता. आणि त्यासोबत कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जर असा बॅलन्सिंगचा प्रश्न विचारला तर तुम्हाला ही मेथड वापरता येते. धन्यवाद.